आपण युनिट अँड मेजरमेंट हा चॅप्टर बघत होतो. त्याच्यामध्ये आपण प्रिवियस लेक्चरमध्ये डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजे काय आणि यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस ह्याच्यामध्ये आपण 3 युजेस बघितले डायमेन्शनल ॲनालिसिस. त्याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क पण दिला होता, तो तुम्ही सॉल्व केला असेल. आताच आपला पुढचा पॉईंट आहे तो लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजे आपण डायमेन्शन म्हणजे काय बघितलं, त्याचे युजेस बघितले आणि त्यानंतर आता त्याचे लिमिटेशन्स काय आहेत ते बघणार आहे. आता लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. फर्स्ट, the value of dimensionless constant can be obtained with the help of experiment only. The value of dimensionless constant can be obtained with the help of, म्हणजे डायमेन्शनल ॲनालिसिस नुसार आपल्याला माहिती आहे की आपण कॉन्स्टंटचं डायमेन्शन काढू शकत नाही, बट with the help of experiment we find the dimension of the physical quantity means constant. म्हणजे आपण काय करतो की कॉन्स्टंटचं डायमेन्शन काढू शकत नाही डायमेन्शनल ॲनालिसिसनुसार, पण एक्सपेरिमेंट केला तर तो आपण डायमेन्शनलेस क्वांटिटी जी आहे त्याचं आपण डायमेन्शन काढू शकतो. म्हणजे हे फर्स्ट त्याचं लिमिटेशन झालं. सेकंड, dimensional analysis cannot be used to derive the relation involving the trigonometric, exponential and logarithmic function as these quantity are the dimensionless constant. म्हणजे डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक जे फंक्शन आहेत त्यासाठी आपण यूज करत नाही डायमेन्शनल ॲनालिसिसचा. म्हणजे ह्या सगळ्या क्वांटिटी कशा आहेत, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहेत. हे सेकंड त्याचं लिमिटेशन झालं. आता थर्ड, दिस मेथड इज, इथं BOT बोर्ड, इथं नॉट पाहिजे, NOT नॉट, चुकून बी झालेलं आहे. दिस मेथड इज नॉट युजफुल if the constant of proportionality is not dimensionless quantity. This method is not useful if the proportionality is not the dimensionless quantity. म्हणजे बघा आता कसं आहे ते आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने बघूया. Gravitational force between the 2 point masses is directly proportional to product of their masses and inversely proportional to the square of distance between them. म्हणजे हे आपण हे जे सेंटेन्स आहे फॉर्म्युलाच्या स्वरूपात लिहिलं. F म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इथं हा जो सिम्बॉल दाखवलेला आहे त्याला प्रोपोर्शनल साइन म्हणतात. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथं M1 M2 म्हणजे 2 मास आहेत आणि त्यांचा गुणाकार आहे प्रोडक्ट ऑफ 2 मासेस आणि अपॉन ए म्हणून इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, विच इज द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑफ द force. Here we use the proportionality constant G, where G is the proportionality constant is not a dimensionless, thus earlier method will not work. म्हणजे आपण काय सांगतो की डायमेन्शनल ॲनालिसिसने आपण कॉन्स्टंटचं डायमेन्शन काढू शकत नाही, बट इन एक्सपेरिमेंट वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट G आणि म्हणून ही मेथड काय होती, युजफुल होत नाही. हे एक झालं. आणि लास्ट जे लिमिटेशन्स आहे ते बघा. If the correct equation contains the some more terms of the same dimension, it is not possible to know about their presence using the dimensional equation. फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड सिम्बॉलिक इक्वेशन. आता यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण हे इक्वेशन बघितलेलं आहेत बघा. S इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर इज डायमेन्शनली करेक्ट. जर तुम्ही काय केलं, S म्हणजे डिस्प्लेसमेंटची डायमेन्शन भरली, 1/2 इंटिजर आहे, A ॲक्सिलरेशन आणि T ची डायमेन्शन भरली आणि LHS आणि RHच्या डायमेन्शन सेम आल्या तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असं म्हणतो. हावेवर द कम्प्लीट इक्वेशन, म्हणजे कम्प्लीट इक्वेशन कसं आहे, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. म्हणजे हे इक्वेशनचं आपण काय करू शकतो, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन द सम मोर टर्म ऑफ द सेम डायमेन्शन इट इज नॉट पॉसिबल टू नो देअर प्रेझेन्स युझिंग द डायमेन्शनल इक्वेशन. म्हणजे हे त्याचं लास्ट लिमिटेशन्स आहेत. म्हणजे बघा हे आपण 4 लिमिटेशन्स बघितलेले आहेत. हे 4 लिमिटेशन्स तुम्ही लक्षात ठेवा, ह्याच्यावरती सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे, एरर्स इन द मेजरमेंट. आता आपल्याला माहिती आहे की ॲक्युरेट रिडिंग नाही आपण आलं, एक्झॅक्टली आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं रिडिंग नाही आलं तर आपण काय म्हणतो, त्या एक्सपेरिमेंटमध्ये एरर आहे. एरर कशामध्ये, एरर म्हणजेच काय, फॉल्ट मेजर इन द इन्स्ट्रुमेंट किंवा फॉल्टी रिडिंग मेजर इन द इन्स्ट्रुमेंट विच इज कॉल्ड द एरर. आता एरर्स इन द मेजरमेंट म्हणजे काय, फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन लीड टू एरर, means faulty measurement which is called the error, and these error are mainly classified into 2 category. First is the systematic error
अँड सेकंड इज द रॅन्डम एरर. म्हणजे एरर म्हणजे काय तर फॉल्ट फाइंडिंग इन द फिजिकल क्वांटिटी किंवा फिजिकल फॉल्ट फाइंडिंग इन द इन्स्ट्रुमेंट विच इज कॉल्ड द एरर. अँड देर आर द टू मेनली टाइप ऑफ द एरर, सिस्टमॅटिक एरर अँड रॅन्डम एरर. नाव वी फर्स्ट सी द सिस्टमॅटिक एरर. मग बघा आता आपण फर्स्ट सिस्टमॅटिक एरर बघूया. Systematic error are the error that are not determined by chance but are introduced by an inaccuracy involving the either observation and measuring process inherent to the system. Systematic error म्हणजे काय? either involving the observation and measuring process. म्हणजे सिस्टमॅटिक एररमध्ये काय केलं जातं, डिटरमाइन केली जाते व्हॅल्यू आपण, म्हणजेच करेक्ट ऑब्झर्वेशन फाईंड केले जातात. आता सिस्टमॅटिक एरर जे आहे त्याचं क्लासिफिकेशन 3 कॅटेगरीमध्ये केलं जातं. म्हणजे मेनली एरर, सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर असे 2 टाईप पडतात. पुन्हा सिस्टमॅटिक एररचे 3 टाईप पडतात. त्यामध्ये फर्स्ट आहे इन्स्ट्रुमेंटल एरर, सेकंड एरर ड्यू टू द इनपरफेक्शन इन अ इन्स्ट्रुमेंटल टेक्निक अँड थर्ड इज द पर्सनल एरर. नाव वी फर्स्ट एक्सप्लेन द फर्स्ट टाईप ऑफ द सिस्टमॅटिक एरर, इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय बघा, म्हणजे बघा इट इज अरायझेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे एखादं इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिलं आणि त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने जर तुम्ही रिडिंग घेत असाल आणि ते इनप्रॉपर, म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट जर त्याच्यामध्ये फॉल्ट असेल तर तुमच्या रिडिंगमध्ये फॉल्ट येणार. म्हणजेच अरायझेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटमध्ये डिफेक्ट असेल तर रिडिंगमध्ये एरर प्रोड्यूस होणार. फॉर एक्झाम्पल, इफ अ थर्मोमीटर इज नॉट ग्रॅज्युएटेड प्रॉपरली. तुम्हाला माहिती आहे, वी नो द थर्मोमीटर. Thermometer used to measure the temperature and inside the thermometer there is the mercury, red color. म्हणजे तुम्ही जर थर्मामीटर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही 10th स्टँडर्डपर्यंत जर वापरला असेल सायन्समध्ये, तर थर्मामीटर असतो काचेचा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये रेड कलरचा जो असतो HG, मर्क्युरी, म्हणजे त्याला आपण पारा असं म्हणतो. आणि त्याच्यावरती काय केलं जातं, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जे स्केल आहेत ते ग्रॅज्युएट केले जातात. मग त्याच्यामधले जर ते स्केल प्रॉपरली नसेल तर तुमच्या रिडिंगमध्ये डिफेक्ट दाखवणार आहे. दॅट इज द 1 डिग्री ऑन द थर्मामीटर ॲक्च्युली करस्पॉन्डिंग टू 0.99 डिग्री. म्हणजे 1 डिग्री 2 डिग्री जर असं कंटिन्यू असेल तर ते कसं येणार आहे, 0.99 डिग्री. द टेम्परेचर विल डिफर फ्रॉम इट्स व्हॅल्यू बाय अ कॉन्स्टंट अमाऊंट. म्हणजे बघा इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय, द एरर प्रोड्यूस ड्यू टू द डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड द इन्स्ट्रुमेंटल एरर. And if a thermometer is not graduated properly, that is the 1 degree on the thermometer actually corresponding to the 0.99 degree. The temperature will differ from its value by the constant amount. म्हणजे तुम्हाला जेवढी व्हॅल्यू दिली त्याच्या नियरली व्हॅल्यू होती, कारण त्याच्या थर्मामीटरवरचे जे स्केल आहे ते प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट केलं नसेल तर. हे झाली फर्स्ट एरर. सेकंड, एरर ड्यू टू द इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. बघा, द एरर which occurs due to the defective setting of an instrument, it's called as the error due to the imperfection in experimental technique. The error which occurs due to the defective setting of instrument, म्हणजे इन्स्ट्रुमेंटची जर डिफेक्टिव्ह सेटिंग असेल तर ती एरर प्रोड्यूस होते, त्याला आपण म्हणतो इम्परफेक्शन इन द एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता त्याचं एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, द measured व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन graduated tube will be inaccurate if the tube is not held vertical. म्हणजे एक तुम्ही सिलेंडर घेतला, त्याच्यामध्ये त्याचा व्हॉल्यूम मेजर करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण लिक्विड ओतणार आहे आणि ते जर तुमचं प्रॉपरली व्हर्टिकल नसेल, सरळ नसेल, तुम्ही आडवा धरला किंवा हॉरिझॉन्टल धरला तर त्याच्यामध्ये लिक्विडची लेवल एकदम प्रॉपरली नसणार आहे, त्यामुळे तिथं रिडिंग तुमचं ॲक्युरेटली येणार नाही आहे. आणि पुढची एरर आहे ती पर्सनल एरर. The error which introduced due to the fault of an observation taking the reading are called the personal error. म्हणजे जर प्रॉपरली फॉल्टी ऑब्झर्वेशन जर झालं, म्हणजे नीट जर आपण रिडिंग घेतले नाही तर त्याला आपण पर्सनल एरर म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, while measuring the length of the object with ruler is the necessary to look at the ruler from the directly above and it observe look if the from the angle then measure length will be work due to the parallax. म्हणजे हे तुम्हाला जनरल एक्झाम्पल दिले, ह्याच्यापेक्षा तुम्ही जर दुसरं एक्झाम्पल घेतलं, सपोज तुम्हाला लेंथ मेजर करायला सांगितलेले आहे आणि ती जर तुम्ही प्रॉपरली मेजर केलेली नाही, म्हणजे 100 सेंटीमीटर सांगितलं असेल तर 1 पासून 100 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही मेजर केली आणि नीट केली नाही तर ते पर्सनल एरर आपण असं त्याला
म्हणतो. म्हणजे सिस्टमॅटिक एरर बघितले, त्याचे 3 टाईप बघितले, आणि दुसरा टाईप जो पुढचा आहे तो कुठला आहे, रँडम एरर. The error which are causes due to the minute change in experimental condition like the temperature, pressure, change in gas or fluctuation in voltage while the experiment is being performed are called a random error. They can be positive or negative. Random error cannot be eliminated completely but can be minimized by taking the multiple observation and calculating their mean. Random error म्हणजेच काय, the error which causes due to the minute change in experimental condition like, म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट रिडिंग घेत असाल, सपोज तुम्हाला टेम्परेचर मेजर करायला सांगितले. आता तुम्ही सुरुवातीला टाइम लावला आणि टेम्परेचर मेजर करायला सुरुवात केलं, आणि अचानक क्लाउडी सीजन म्हणजे रेनी सीजन, आकाश ढगामध्ये क्लाउड आले, तर तुमचं टेम्परेचर चेंज होणार आहे. त्यानंतर पुन्हा क्लाउड गेले, परत टेम्परेचर चेंज होणार आहे. म्हणजे हे जे काय आहे, काय लाईक अ एक्सपेरिमेंटल कंडिशन, टेम्परेचर, प्रेशर, इन फ्लक्च्युएशन ऑफ व्होल्टेज वायल एक्सपेरिमेंट बिंग परफॉर्मिंग, त्याला आपण म्हणतो रँडम एरर. आणि त्या कशा असतात, पॉझिटिव्ह सुद्धा, निगेटिव्ह सुद्धा. रँडम एरर हे कम्प्लिटली इलिमिनेट करता येत नाहीत, पण मिनिमाइज करता येतात. कसं, मग तुम्ही काय करता, जेवढे रिडिंग घेतलेले आहेत त्याचा मीन काढता, आणि तो मीन म्हणजेच आपण ते ॲक्युरेटली रिडिंग धरतो, त्याला आपण रँडम एरर म्हणतो. म्हणजे बघा, आपण काय करतोय, थोडे थोडे पॉईंट सुरुवातीला घेत आहोत, कारण आत्ता तुम्ही 11वीला फर्स्ट आपले हे आपला पहिला चॅप्टर चाललेला आहे. मग आपण थोडं थोडं घेत आहोत, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगला सोपं जावं. आता हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे, हे तुम्ही वाचून काढा. हे जे PDF जे पाठवलेले आहे तुम्हाला, जे मी PDF होमवर्क जे देते मी ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस देते असं लेक्चरला नाही. ज्या लेक्चरला मला देऊ वाटेल, त्याच्यावरती एक्झाम्पल विचारू वाटतात, त्याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क देत जाईल. ते तुम्ही तुमच्या फिजिक्सच्या सेपरेट वही घालायची गरज नाही, तुमच्या फिजिक्सच्याच वहीमध्ये तुम्ही ते होमवर्क सॉल्व करायचे आहेत. जर त्याच्यामध्ये कुणाला शंका असेल, कळालं नसेल, तर ते तुम्ही मला विचारू शकता. आणि जे तुम्हाला असाइनमेंट दिले जातात ते असाइनमेंट मात्र तुम्ही तुमच्या वहीमध्येच त्या सॉल्व करून त्याचे आन्सर्स मला पाठवायचे आहेत, त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं. ठीक आहे, हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो आपला मॅथमॅटिकल आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.